नमस्कार मित्रांनो जानेवारी महिना आणि ग्रहांची चाल यामध्ये असा एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे जो 4 राशींच्या जीवनात विवाहाचे ठोस संकेत घेऊन येत आहे। होय मित्रांनो, जानेवारीमध्ये गुरु, शुक्र, मंगळ आणि शनी हे 4ही प्रमुख ग्रह एकत्र येऊन 3 राशींच्या कुंडलीत विवाहाचे 3 अत्यंत शुभ योग निर्माण करत आहेत। हा काही साधा योग नाही, हे तेच ग्रह आहेत जे विवाह, नाती, स्थैर्य, जबाबदारी आणि दाम्पत्य सुखाचे कारक मानले जातात। आणि जेव्हा हे 4ही ग्रह एकाच वेळी सक्रिय होतात तेव्हा विवाह टळत नाही तर निश्चित होतो। मित्रांनो, संकेत अगदी स्पष्ट आहेत। खरमास संपताच या 3 राशींच्या जीवनात लग्नाची चर्चा वेग घेईल। थांबलेली नाती पुन्हा पुढे सरकतील आणि ज्यांची लग्नाची गोष्ट अनेक वर्षांपासून अडकलेली होती त्यांच्यासाठी जानेवारी 2026 निर्णायक ठरू शकतो। प्रिय दर्शकांनो, तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा काळ तुमच्या संघर्षमय टप्प्याच्या समाप्तीचे संकेत देत आहे। होय मित्रांनो, जानेवारी 2026 हा पहिला महिना अनेकांसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे। या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली चाल बदलणार आहेत। याचा थेट परिणाम केवळ प्रेम आणि विवाहावरच नव्हे तर करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनावरही पडणार आहे। अनेक राशींच्या जीवनातील दीर्घकाळापासून अडलेले प्रश्न सुटतील आणि भौतिक सुखांमध्येही स्पष्ट वाढ दिसून येईल। आता बोलूया खरमासाबद्दल। मित्रांनो, 16 डिसेंबरपासून खरमास सुरू झाला आहे। त्यामुळे विवाहाचे मुहूर्त स्थगित झाले असून शहनाईचा आवाज सध्या थांबलेला आहे। पण ही विश्रांती कायमची नाही। 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतील आणि त्याचबरोबर खरमासाची समाप्ती होईल। यानंतर पुन्हा एकदा शुभ कार्यांचे द्वार खुले होईल। ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र अस्तावस्थेत गेल्यावर विवाह योग कमजोर होतात। म्हणूनच खरमास सुरू होण्यापूर्वी अनेक घरांतील लग्नाच्या तयारी थांबल्या होत्या। पण मित्रांनो, जानेवारीमध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे। कारण याच महिन्यात गुरु, शुक्र, शनी आणि मंगळ एक विशेष ग्रहयोग निर्माण करत आहेत। या योगामुळे 3 राशींच्या कुंडलीतील लग्न आणि सप्तम भाव अत्यंत मजबूत स्थितीत येणार आहेत। जसा खरमास संपेल तसाच या राशींसाठी विवाहाची चर्चा वेग घेईल, नाती पक्की होतील आणि अचानक शुभ बातम्या मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। तुम्हाला सांगतो मित्रांनो, 14 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:39 खरमास राहील। 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा पुण्यकाळ प्राप्त होईल आणि त्यानंतर विवाहाचे शुभ मुहूर्त पुन्हा सुरू होतील। यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांची विशेष कृपा या 4 राशींवर बरसणार आहे। त्यामुळे जीवनात सुख, समृद्धी, स्थैर्य आणि कौटुंबिक आनंदाचा काळ सुरू होईल। तर मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्या कोणत्या 3 भाग्यवान राशी आहेत ज्यांच्या घरात जानेवारीत खरमास संपताच शहनाई वाजण्याचे प्रबळ योग तयार होत आहेत। पण त्याआधी एक छोटीशी विनंती। जर तुम्हाला ही ज्योतिषीय माहिती उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती वेळेत सर्वांपर्यंत पोहोचेल। चला तर मग मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या 3 भाग्यवान राशींबद्दल ज्यांच्या घरात जानेवारीत लग्नाचे जोरदार संकेत आहेत। पहिली राशी, तुळ राशी। तुळ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही मागील काही वर्षांकडे वळून पाहिलंत तर एक गोष्ट स्पष्ट जाणवेल की आयुष्याने तुम्हाला सोपा मार्ग दिला नाही। अडचणी एकामागोमाग एक येत राहिल्या, कधी विवाहात अडथळे आले, कधी नातं ठरता ठरता तुटलं, तर कधी सगळं ठीक वाटत असतानाच शेवटच्या क्षणी काहीतरी अडसर उभा राहिला। मित्रांनो, अनेक तुळ राशीच्या लोकांनी अनुभवले आहे की नातं ठरलं पण टिकू शकलं नाही। कधी गोष्ट कुटुंबापर्यंत पोहोचलीच नाही, कधी समाज किंवा परिस्थिती आडवी आली, तर कधी ग्रहांची चालच प्रतिकूल ठरली। काहींना तर असंही वाटलं की जणू एखादी अदृश्य शक्ती दरवेळी तुम्हाला एक पाऊल मागे खेचते आहे, जणू भाग्य दारापर्यंत येऊन पुन्हा परत जात आहे। प्रेमसंबंधात असलेल्या तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अधिकच आव्हानात्मक ठरला। कधी गैरसमज,
कधी अंतर, कधी अचानक ब्रेकअप, तर कधी समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही अशी भावना निर्माण झाली. पण मित्रांनो, आता हा कठीण काळ शेवटच्या टप्प्यात आला आहे. आता परिस्थिती बदलणार आहे. ग्रहांची चाल आता तुमच्या बाजूने वळत आहे. जानेवारी 2026 हा तूळ राशीसाठी फक्त एक नवीन महिना नाही, तर आयुष्याला नवा वळण देणारा काळ ठरू शकतो. या महिन्यात ग्रहांचा असा दुर्मिळ महामिलन योग तयार होत आहे, जो अनेक वर्षात एकदाच पाहायला मिळतो. शनी तुम्हाला स्थैर्य देतील. गुरु तुमच्या कुंडलीतील भाग्य आणि विवाह भाव सक्रिय करतील. शुक्र प्रेम, आकर्षण आणि वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देतील, तर मंगळ तुम्हाला धैर्य आणि ठाम निर्णय घेण्याची शक्ती प्रदान करेल. या चारही ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या कुंडलीत 3 अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत. विवाह योग, स्थिर नातेसंबंध योग आणि भाग्य परिवर्तन योग. मित्रांनो, हा काही साधा संयोग नाही. हाच तो योग आहे जो अडकलेली नाती पक्की करतो, तुटलेले संबंध पुन्हा जोडतो आणि वर्षानुवर्षे लांबलेली लग्ने अचानक गती देतो. आता बोलूया खरमासाबद्दल. 14 जानेवारी 2026 पर्यंत खरमास राहील. जसा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि खरमास समाप्त होईल, तसाच तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात अडकलेल्या लग्नांची प्रक्रिया सुरू होऊ शकते. 15 जानेवारीनंतर कुटुंबांमध्ये चर्चा, नातं पक्का होण्याबाबत बोलणी, साखरपुडा किंवा लग्नाची तारीख आणि घराघरात शहनाईचा निनाद, या सर्व गोष्टींचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. जे तूळ राशीचे लोक दीर्घकाळापासून अविवाहित आहेत, वय निघून जात असल्याची चिंता करत आहेत किंवा वारंवार नकाराचा सामना केला आहे, त्यांच्यासाठी हा काळ ईश्वराच्या विशेष कृपेप्रमाणे आहे. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल आणि आतापर्यंत कुटुंब मान्य करेल की नाही अशी भीती वाटत असेल, तर जानेवारी 2026 मध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. विरोध हळूहळू संमतीत बदलू शकतो. तूळ राशीच्या लोकांनो, हे लग्न तुमच्या आयुष्यात केवळ जोडीदारच आणणार नाही, तर सामाजिक सन्मान, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतताही देईल. तुम्ही सहन केलेले एकटेपण, जाणवलेली पोकळी, हे सर्व आता हळूहळू भरून निघणार आहे. आता एका छोट्या उपायाबद्दल बोलूया. जर तुम्हाला हा शुभ योग पूर्णपणे फलदायी व्हावा असे वाटत असेल, तर हा उपाय नक्की करा. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. काळे तीळ किंवा काळी उडीद यांचे दान करा. 21 दिवस दररोज ओम शश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. घरात पडून असलेल्या तुटलेल्या, निकामी किंवा न वापरता ठेवलेल्या वस्तू बाहेर काढा आणि आपल्या आईवडिलांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घ्या. मित्रांनो, हीच ती ऊर्जा आहे जी तुमच्या विवाहयोगाला कायमस्वरूपी मजबूत करेल. आता दुसरी राशी, कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांनो, नातेसंबंधांच्या दृष्टीने गेली काही वर्षे तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या सोपी नव्हती. असं नाही की तुम्ही प्रयत्न केले नाही, उलट सत्य हेच आहे की तुम्ही प्रत्येक नातं मनापासून निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण बदल्यात कधी अपूर्णतेची भावना मिळाली, कधी वेदना तर कधी फक्त प्रतीक्षा. कधी लग्नाची चर्चा सुरू झाली, तर अचानक एखादा अडथळा उभा राहिला. कधी नातं ठरत असतानाच तुटलं, तर कधी सर्व काही योग्य असूनही समोरून स्पष्ट उत्तरच मिळालं नाही. मित्रांनो, तुम्हालाही जाणवलं असेल की कधी कुटुंबाची विचारसरणी आडवी आली, कधी समाजाच्या भीतीने तुम्ही थांबलात आणि कधी स्वतःच्या आयुष्यात असा काळ आला की तुम्ही लग्नाबद्दल विचार करणंही सोडून दिलंत. अनेक कन्या राशीच्या लोकांच्या मनात तर हा विचारही आला की कदाचित लग्न त्यांच्या नशिबातच नाही. कारण तीच कथा पुन्हा पुन्हा घडत राहिली, आशा, प्रतीक्षा आणि शेवटी निराशा. प्रेमसंबंधात असलेल्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अधिकच आव्हानात्मक ठरला. कधी विश्वासाचा अभाव, कधी बोलण्यातून निर्माण झालेले गैरसमज, कधी अचानक आलेलं अंतर, तर कधी असं वाटणं की तुम्ही जितकं समजावण्याचा प्रयत्न करता, तितकाच समोरचा व्यक्ती दूर जातो. पण मित्रांनो, हे सगळं आता भूतकाळ बनणार आहे. होय, आता काळ बदलत आहे. ग्रहांची चाल आता तशी राहणार नाही, जी आतापर्यंत तुम्हाला अडवत होती. कन्या राशीच्या लोकांनो,
जानेवारी 2026 तुमच्या आयुष्यात नातेसंबंधांसाठी नवी पहाट घेऊन येत आहे. ईश्वरकृपा आणि भगवान गणेशांच्या विशेष आशीर्वादाने या महिन्यात ग्रहांचा असा संयोग तयार होत आहे जो तुमच्या कुंडलीत प्रेम आणि विवाह दोन्हींचे दरवाजे उघडेल. गुरु तुमच्या कुंडलीतील पंच आणि सप्तम भाव सक्रिय करतील, ज्यामुळे प्रेमसंबंध विवाहाच्या दिशेने पुढे जातील. शुक्र तुमच्या आयुष्यात आकर्षण, आपुलकी आणि भावनिक जिव्हाळा अधिक मजबूत करतील. मंगळ तुमच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करतील आणि शनी तुम्हाला स्थिर व योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतील. कन्या राशीच्या लोकांनो, हा काही साधा काळ नाही. हा तो काळ आहे जेव्हा वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेलं नातं, आयुष्यात येऊन निघून गेलेली व्यक्ती किंवा कधीच पूर्ण होऊ शकलेली गोष्ट आता एका स्पष्ट निर्णयापर्यंत पोहोचेल. एकतर ते नातं पूर्णपणे पक्कं होईल किंवा तुमच्या आयुष्यात असा नवा आणि योग्य व्यक्ती प्रवेश करेल जो तुम्हाला अट न घालता स्वीकारेल. आता बोलूया खरमासाबद्दल. 14 जानेवारी 2026 पर्यंत खरमास राहील. जसा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि खरमास समाप्त होईल, तसाच तुमच्या आयुष्यात विवाहाशी संबंधित गोष्टी झपाट्याने पुढे सरकू लागतील. जे कन्या राशीचे लोक दीर्घकाळापासून योग्य जीवनसाथीच्या शोधात आहेत, वारंवार नकार सहन केला आहे किंवा वय आणि समाजाच्या दबावामुळे मानसिक ताण अनुभवत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ देवाने दिलेला सर्वात मोठा वरदान ठरू शकतो. आणि जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल व आतापर्यंत मनात ही भीती होती की हे नातं पुढे जाईल की नाही, तर जानेवारी 2026 मध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने होईल. कुटुंबाची विचारसरणी बदलेल, विरोधाच्या जागी समज येईल आणि नातं विवाहाच्या दिशेने पुढे सरकेल. आता एका सोप्या पण प्रभावी उपायाबद्दल बोलूया. जर तुम्हाला हा शुभ योग पूर्णपणे फलदायी व्हावा असे वाटत असेल तर हा उपाय नक्की करा. बुधवारी भगवान गणेशांना दूर्वा अर्पण करा. 21 दिवस दररोज ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा गरजू मुलाला पुस्तक किंवा पेन दान करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात सुरू असलेली नकारात्मक विचारसरणी सोडून द्या. या उपायांनी बुध आणि गुरु प्रसन्न होतील आणि विवाहात येणारी शेवटची अडचणही दूर होऊ लागेल. आता तिसरी राशी, वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांनो, मागील काही वर्षांकडे नीट पाहिलंत तर एक गोष्ट स्पष्ट दिसून येईल, नातेसंबंधांमध्ये स्थैर्याचा अभाव. कधी तुम्ही कोणावर पूर्ण विश्वास ठेवला आणि तोच विश्वास तुटला. कधी नातं सुरू होण्याआधीच परिस्थिती बिघडली. कधी विवाहाची चर्चा झाली तर आर्थिक कारणे पुढे आली. कधी कुटुंबाची सहमती मिळाली नाही, तर कधी सगळं ठरूनही शेवटच्या क्षणी गोष्ट बिघडली. मित्रांनो, अनेक वृषभ राशीच्या लोकांनी हे अनुभवले आहे की तुम्ही मनापासून नातं निभावू इच्छित होतात, पण समोरच्या व्यक्तीकडून तितकी गंभीरता दिसून आली नाही. कधी तुम्हाला प्रतीक्षेत ठेवण्यात आलं, कधी पर्यायासारखं वागवलं गेलं, तर कधी कोणतंही स्पष्ट कारण देता अचानक अंतर निर्माण केलं गेलं. प्रेमसंबंधात असलेल्या वृषभ राशीच्या लोकांसाठीही हा काळ सोपा नव्हता. कधी संशय, कधी अहंकार, कधी कुटुंबाचा दबाव, तर कधी भविष्याबद्दलची भीती, या सगळ्यांनी मिळून नात्याला आतून कमकुवत केलं. पण मित्रांनो, हे सगळं आता हळूहळू संपत चाललं आहे. होय, आता वेळ बदलत आहे. ग्रहांची चाल आता तशी राहणार नाही जी आतापर्यंत तुमच्या मार्गात भिंत बनून उभी होती. वृषभ राशीच्या लोकांनो, जानेवारी 2026 तुमच्या आयुष्यात विवाह आणि नातेसंबंधांसाठी एक सुवर्ण वळण घेऊन येत आहे. ईश्वरकृपा आणि माता लक्ष्मींच्या विशेष आशीर्वादाने या महिन्यात गुरु, शुक्र, मंगळ आणि शनी तुमच्या कुंडलीत एक विशेष आणि शक्तिशाली संयोग निर्माण करत आहेत. गुरु तुमच्या कुंडलीतील सप्तम भाव मजबूत करतील, ज्यामुळे विवाहाचे मार्ग खुले होतील. शुक्र, जे स्वतः तुमच्या राशीचे स्वामी आहे, विवाहयोग पूर्णत्वास नेतील आणि प्रेमात स्थैर्य आणतील. मंगळ तुमच्यात निर्णय घेण्याचं धैर्य निर्माण करतील, तर शनी नात्याला दीर्घकाळ टिकणारी मजबूती देतील. या चारही ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या कुंडलीत विवाहसिद्धी योग,
आर्थिक स्थैर्य योग आणि स्थायी नातेसंबंध योग तयार होत आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, हा काही साधा काळ नाही. हा तो टप्पा आहे जिथे वर्षानुवर्षे अडकलेलं नातं, वारंवार पुढे ढकलली गेलेली गोष्ट आता स्पष्टपणे पुढे सरकेल. आता पुन्हा खरमासाबद्दल बोलूया. 14 जानेवारी 2026 पर्यंत खरमास राहील. जसा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि खरमास संपेल, तसाच तुमच्या आयुष्यात विवाहाबाबत चर्चा सुरू होतील. 15 जानेवारीनंतर कुटुंबांच्या भेटी, नातं पक्का होण्याच्या चर्चा, साखरपुडा किंवा लग्नाची तारीख आणि घरात आनंदाची चाहूल, या सर्व गोष्टींचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. जे वृषभ राशीचे लोक दीर्घकाळापासून विवाहाची वाट पाहत आहेत, वारंवार अपयशी प्रस्ताव पाहिले आहेत किंवा भविष्याबाबत निराश झाले आहे, त्यांच्यासाठी हा काळ ईश्वराचा विशेष आशीर्वाद आहे. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल आणि आतापर्यंत मनात ही भीती होती की नातं पुढे जाईल की नाही, तर जानेवारी 2026 मध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने होईल. कुटुंबाची सहमती मिळेल आणि नातं विवाहात रूपांतरित होईल. विवाहानंतर तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येईल, मानसिक शांतता लाभेल आणि जीवनाला एक ठोस व स्थिर दिशा मिळेल. आता एका सोप्या उपायाबद्दल बोलूया. जर तुम्हाला हा शुभ योग पूर्णपणे फलदायी व्हावा असे वाटत असेल, तर हा उपाय नक्की करा. शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करा. ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा आणि घरात तुटलेल्या, खराब किंवा निरुपयोगी वस्तू ठेवू नका. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय तुमच्या विवाहयोगाला आणखी अधिक मजबूत करतील. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.